नमस्कार, महासागरच्या खरी-खरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। काल जागतिक पटलावर दोन मोठ्या घटना घडल्या। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांतीदूत बनायचे आहे, त्यामुळे रशिया आणि इस्रायल यांनी प्रतिपक्षावर हल्ले करूच नयेत असे ट्रम्प यांना वाटते। पण मुजोर इस्रायल आणि शिरजोड रशिया सध्या तरी कोणाच्या ऐक्याच्या मनस्थितीत नाहीत असेच दिसते। इस्रायलने चक्क गाझातील रुग्णालयांवर हल्ला केला। 3 रुग्णालयांवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यामुळे काही आरोग्य अधिकारी ठार झाले आहेत, तर काही नागरिक जखमी झाले आहेत। तिकडे रशियाने युक्रेनवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली। युक्रेनच्या सुमी नावाच्या शहरातील वसाहतींवर रशियाने क्षेपणास्त्रे डागून 20 नागरिकांना ठार केलेले आहे। अनेक जण जखमी आहेत। म्हणजे आता ही दोन युद्धखोर राष्ट्रे आक्रमक आणि अनिर्बंध झालेली आहेत असे दिसते। इस्रायल हे अमेरिकेचे अत्यंत लाडके बाळ आहे। अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ज्यू लोकांचा मोठाच दबदबा आहे। त्यामुळे ट्रम्प कितीही शांततेचा राग आडवत असले तरीही इस्रायलला वाऱ्यावर सोडणे अमेरिकेला अजिबात जमणार नाही, हे खरे आहे। इस्रायलचे सरळ म्हणणे आहे, आम्हाला हमासला संपवायचे आहे। हमासला संपवण्यासाठी जिथे त्यांचा तळ आहे त्या रफाहला त्यांनी चारी बाजूने वेढा घातलेला आहे। गाझाच्या जनतेने आपल्या भागातून हमासला हकलून देण्याची हीच वेळ आहे असे इस्रायलचे म्हणणे आहे। हमासने आमच्या सर्व पोलिसांना मुक्त केले तरच आम्ही युद्धविरामाची घोषणा करू, अन्यथा हल्ले सुरूच राहतील असे इस्रायलचे म्हणणे आहे। तिकडे रशियाने युक्रेनच्या शहरांवर हल्ला केलेला आहे। युक्रेनला अमेरिकेच्या अध्यक्षांनी अगदी वाऱ्यावर सोडले असले तरी युरोपियन देश मदत करीत आहेत। त्यामुळेच की काय रशियाला अजूनही विजय दृष्टीपथात येत नाही असे दिसते। त्यामुळे रशियाने आता नागरी वसाहतींवर हल्ले सुरू केलेले आहेत। रशियाच्या लष्कराने वसाहतींवर क्षेपणास्त्र डागून सामान्य जनतेला आता युद्धात ओढण्याचे ठरवलेले आहे। युक्रेनमधील भारतीय औषध कारखान्यांवरही रशियाने ड्रोनद्वारे हल्ला केला आहे। बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये इस्रायलचे आक्रमक धोरण आणि रशियाही मोठी झेप घेण्याच्या तयारीत दिसत आहेत। मात्र हे दोन्ही देश परत युद्धखोरीकडे वळत आहेत। तरीही भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केलेला आहे। आपले पंतप्रधान रशियाला भेट देऊन आले, पण त्यांच्याही सूचनाचे रशियाने पालन केलेले नाही। सध्याची जागतिक परिस्थिती सुद्धा या लढाईला फारसा प्रतिसाद देईल असे वाटत नाही। ट्रम्प यांना अमेरिकेवरील बलाढ्य कर्ज कमी करायचे आहे, त्यामुळे त्यांनी अमेरिकेतून फुकाच्या हजामती करण्यावर बंदी आणली आहे। आपल्या तुटपुंज्या सामग्रीनिशी युक्रेन अजूनही मस्तपैकी रशियाच्या मोठमोठ्या हल्ल्यांना उत्तर देत आहेत। जागतिक शांततेसाठी भारताचे धोरणात्मक निवेदन पंतप्रधानांनी दोन्ही युद्धजन्य राष्ट्राध्यक्षांकडे केलेले आहे। या सर्व गुंतागुंतीच्या प्रकारामुळे भविष्यात जगावर युद्धखोरी लादली जाईल असे दिसते आहे। एकूण सर्व परिस्थिती बघता शांतता बरीच दूर आहे असे म्हटले तर ते काही वावगे ठरणार नाही। तरीही आपण शांततेसाठी प्रार्थना नक्कीच करू शकतो, एवढेच आपण ध्यानात ठेवले पाहिजे। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।